नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरम पाण्याचे झरे बघणार आहोत. यावर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला जातो. हे गरम पाण्याचे झरे ट्रिकच्या माध्यमातून कसे लक्षात ठेवायचे ते आता आपण बघूया. तर पहिलं ठाण्यामध्ये कोणतं आहे गरम पाण्याचं झरं? तर वज्रेश्वरी, अकलोली. ठाणेमध्ये कोणतं आहे? वज्रेश्वरी, अकलोली आणि सातिवली. तर ठाण्याचं काय? ठाम वजन. आता ठाण्याचं ठामवरनं ठाणे आणि वजन. तर याची ट्रिक कशी होईल? ठाम वजनाला साथ दिली त्यामुळे अकेला पडला नाही. म्हणजे वजन म्हणजे वज्रेश्वरी, अकेला म्हणजे अकलोली आणि सात म्हणजे सातिवली. तर हे झाले ठाण्यामधले गरम पाण्याचे झरे. आता रायगडमध्ये गरम पाण्याचे झरे आपण बघूया. रायगडमध्ये कोणते आहेत? उने आणि साव. आता हे उने आणि साव ट्रिकच्या माध्यमातून कसे लक्षात ठेवायचे? तर रायगड आता उने राग आता है म्हणून तुम्ही त्याच्याकडे सावकाश जाणार आहात. उने राग आता है म्हणून तुम्ही त्याच्याकडे सावकाश जाणार आहात. उने आणि साव हे रायगड. त्याच्यानंतर आता दुसरं आहे रत्नागिरी. आता रत्नागिरीमध्ये कोणकोणते आहेत? तर ते आता आपण ट्रिकच्या माध्यमातून बघूया. तर रत्नागिरीमध्ये आहे राजावाडी, राजापूर, नंतर आरवली आणि मठ. आता हे 4 गरम पाण्याचे झरे जे रत्नागिरीमध्ये आहेत, हे गरम पाण्याचे झरे ट्रिकच्या माध्यमातून कसे लक्षात ठेवायचे? तर रत्नागिरी राजाला रत्न भेटल्यामुळे तो आरामात राहिला, त्यामुळे मठ्ठ झाला आणि त्यामुळे तो आरेतुरे बोलायला लागला. आता हे जे रत्नागिरीमध्ये आहे ना, रत्नागिरी राजाला काय? रत्न भेटला. राजा म्हणजे राजवाडी, रत्न भेटलं. राजवाडी आणि राजापूर हे 2 झाले. तो आरामात राहिला. आरामात म्हणजे आरवली आणि आरामात राहिल्यामुळे काय झाला? तो मठ्ठ झाला. मठ्ठ म्हणजे मठ आणि त्यामुळे तो काय झाला? आरेतुरे बोलायला लागला. तुरे म्हणजे तुरळ. तर रत्नागिरीमधील जे गरम पाण्याचे झरे ते कसे आपण लक्षात ठेवले की राजाला रत्न भेटल्यामुळे तो आरामात राहिला, त्यामुळे तो मठ्ठ झाला आणि आरेतुरे बोलायला लागला. राजवाडी, राजापूर, आरामात आरवली, मठ्ठ मठ आणि आरेतुरे म्हणजे तुरळ. आता त्याच्यानंतर जळगाव. आता जळगावमध्ये गरम पाण्याचे झरे कसे लक्षात ठेवायचे? आता हे जे जळगाव आहे ते काय आहे? हे देवांचं गाव आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे देव येतात. उपनदेव, सुपनदेव, चांगदेव. म्हणजे ज्याच्या शेवटी देव आलं ते देवांचं गाव म्हणजे जळगाव. म्हणजे ज्याच्या शेवटी देव आले ते गरम पाण्याचे झरे जळगाव मधले. म्हणजे उपनदेव झालं, सुपनदेव झालं, चांगदेव झालं. आता त्याच्यानंतर गरम पाण्याचा अमरावतीमधील गरम पाण्याचा झरा कोणता आहे? सालबर्डी. आता ह्याची ट्रिक काय आहे? तर अमर दर साली गावी जातो. अमर नावाचा जो मुलगा आहे तो काय आहे? तो दर साली गावी जातो. म्हणजे अमरावती, सालबर्डी. आता त्याच्यानंतर यवतमाळ. आता यवत म्हणजे गवत. लक्षात ठेवायचं. गवत कापेश्वर म्हणजे गवत कापतोय. यवतमाळ म्हणजे गवत कापतोय. म्हणजे यवतमाळमध्ये कोणता आहे? तर गरम पाण्याचा झरा कापेश्वर. यवतला गवत लक्षात ठेवायचं आणि आपण काय करतो? गवत कापतो. म्हणजे गवत म्हणजे कापेश्वर. आता नांदेडमध्ये कोणता आहे? तर नांदेडमध्ये आहे उनकेश्वर म्हणजे नांदेड. उनके नादी नहीं लगने का. म्हणजे नांदेडमध्ये कोणता आहे? गरम पाण्याचा झरा उनकेश्वर. आता हे आपण गरम पाण्याचे झरे जवळजवळ ट्रिकच्या माध्यमातून अभ्यासले. म्हणजे जळगाव असेल तर कोणतं? जळगाव असेल तर देवांचं गाव. अमर काय करतो? दर साली गावी जातो. यवतमाळमध्ये काय आहे? गवत कापतोय. नांदेडमध्ये काय आहे? उनके नादी नहीं लगने का. आता त्याच्यानंतर हे रत्नागिरी म्हणजे काय आहे? राजाला रत्न भेटल्यामुळे तो आरामात राहिला आणि आरामात राहिल्यामुळे तो काय झाला? मठ्ठ झाला आणि त्यामुळे तो काय करायला लागला? आरेतुरे बोलायला लागला.
म्हणजे राजवाडी, राजापूर, आरवली, मठ आणि तुरळ. त्याच्यानंतर आता ठाणे. आता ठाण्यामध्ये काय आहे, ठाण्याचं काय आहे की ठाम वजन असल्याने त्याला साथ दिली, त्यामुळे काय आहे, तो अकेला पडला नाही. म्हणजे वज्रेश्वरी, अकलोली, सात म्हणजे सातिवली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.